ह्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. आपण आपल्या सेशनला सुरुवात करतो आहोत. अध्याय 4. पहिल्या ओळीत अतर्क्य ज्यांची असे किमया. शब्दप्रयोग बघा. अतर्क्य, तर्काच्या पलीकडे. सर्वत्र ज्यांची वसे छाया, या महाराजांच्या पाया साष्टांग वंदन त्रिवार. ज्यांची सगळीकडे छाया आहे हो, ही सावली त्यांनी या जगावर धरलेली आहे, असे आपले महाराज, तर्काच्या पलीकडे असलेले. विचित्र तुमची दिसे काया, आनंद होतो गुण गाया. तुमची काया ही विचित्र आहे, अष्टांग आहात तुम्ही, पण तुमचं गुणगान गाताना मला खूप आनंद होतोय. किती गाऊ आणि काय काय गाऊ, अशी माझी अवस्था झाली आहे. मला शब्दच सापडत नाही. आणि जेव्हा तुम्ही पोथीचा आनंद घ्याल, जेव्हा तुम्ही पोथी वाचाल, तेव्हा आपल्याला हे जाणवेल मास्टर्स, की ही पोथी खाली ठेवावीशीच वाटत नाही. आणि कितीदा तरी वाचली तरी प्रत्येक वेळेला तुम्हाला नवीन नवीन अर्थ उलगडत जातात. आणि मग कळतं, अरे हा तर संदर्भ पहिले मला लागलाच नव्हता, यातून तर महाराज काहीतरी वेगळंच सांगतात आहे. हे कसं माझ्या डोळ्याआड झालं गड्या. तुम्ही कितीदाही वाचली तरी तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन अनुभव महाराज देतात, नवीन शिकवण देतात. आता इथे याची सुरुवात कशी झाली हे आपण बघू. की सोलापूरचे जे व्यापारी आहेत, ज्यांचं नाव ओंकारनाथ भस्मे, हे खूप असे सात्विक व्यक्तिमत्व असं असतं ना, तसे देशावर प्रेम करणारे, परमेश्वरावर गुरुवर श्रद्धा असणारे असं व्यक्तिमत्व. तर हे लेखक म्हणतात की मला यांच्यामुळे लिहिण्याची एक प्रेरणा मिळाली. ओंकारनाथ भस्मेंच्या सत्संगात मी जात होतो आणि मला जवळजवळ असं वाटायचं की महाराजांना लिहिलं पाहिजे ही एक अंतःप्रेरणा माझ्यात होती. पण ती गोष्ट घडत नव्हती, होत नव्हती. आणि एक आतून इंट्युशन, एक बघा आपला आतला आवाज असतो की तो आपल्याला सांगत असतो, तू हे कर, तू हे कर. आणि आपण मेंदूचा कधी कधी वापर करतो की मेंदू म्हणतो ना, नाही हे करायला हवं की नाही करायला हवं, असं द्विधा मनस्थितीत आपण असतो. मग आतला आवाज ऐकायचा की मेंदूचा आवाज ऐकायचा. इथे महाराज बिटवीन द लाईन्स आपल्याला सांगतात आहे की तुम्ही आतला आवाज ऐका. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला जर तुमचं अंतःकरण जे सांगतंय ना ते करा. मग ती गोष्ट कुठलीही असू देत, मग कुणाला मदत करायची असू दे, एखादा निर्णय घ्यायची असू दे, तुमचा आतला आवाज, याला तुम्ही एक खाली रेष ओढा मास्टर्स, अंडरलाईन करा. इंट्युशन खूप महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला तुमचा अंतरात्मा सांगतो ना, तो बेस्ट निर्णय असतो. भले जग तुम्हाला सांगेल तू हे असं करू नको, असं करू नको, पण तुमचा आतला आवाज. इथे आपण चिमणाजींनी आणि पार्वतीबाईंनी घेतलेला जो निर्णय होता, तेव्हा सगळं जग त्यांना हेच सांगत होतं ना की असं कसं शक्य आहे, जंगलात कसं वाघाच्या जवळ लहान बाळ असेल. पण त्यांचा आतला आवाज सांगत होता. तो आतला आवाज कधीही दाबू नका, इथे असं महाराज आपल्याला सांगतात आहे. आणि लेखकाला ही प्रेरणा त्यांच्या समाधीच्या ठिकाणी, तेव्हा आपला आज्ञाचक्र जेव्हा जेव्हा ते ठेवत होते, तेव्हा तेव्हा त्यांना ही प्रेरणा येत होती, मिळत होती की मला काहीतरी लिहायचंय आणि हे चरित्र लिहायचंय. हे महाराज माझ्याकडून वदवून घेत होते, महाराज मला सांगत होते. महाराजांनी त्यांना सांगितलं की प्रत्यक्षपणे ओंकारनाथ भस्मे तुला मदत करतील आणि अप्रत्यक्षपणे मी तुला मदत करेन. एक प्रसंग त्यांनी दिलेला आहे. एकदा शुभराय मठात भजन सुरू होतं. महाराज भजन गात होते आणि ते इतके तल्लीन झाले होते. सगळे जण महाराजांच्या त्या भजनात, अशी अवस्था होती की जी उच्च कोटीची अवस्था असते. कधी कधी ध्यानात आपल्याला ती अवस्था मिळते, कधी आपल्याला संगीतातून मिळते, कधी आपल्याला वाद्य वाजवताना मिळते, की आपण तल्लीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो आणि त्याच्यात आणि आपल्यात काही फरकच राहत नाही. त्या क्षणी काय झालं की सगळेजण मंदिरात, जेवढ्या आश्रमात बसलेली मंडळी होती, ती सगळी महाराजांसारखी दिसायला लागली. कल्पना करा, इथे आपण सगळेजण आहोत, महाराज आहेत,
महाराजांसारखे सगळे जण काही दिवसांपासून तुम्ही म्हणतात दादा गुरुदादा आपले महाराजांसारखे दिसतात आहे. का असं झालं याचं उत्तर आपल्यालाच मिळेल. त्याचा उलगडा आपल्यालाच होईल. मग सगळे जण जर महाराजांसारखे दिसायला लागले म्हणजे सगळ्यांमध्ये महाराज आहेत. महाराज सर्वत्र आहेत. तर जेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे आपल्या गुरूंच्या चरणी लीन होते, शरण जाते, माझा गुरु आणि मी बस, माझा पूर्णपणे तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही जे कराल ते माझा पूर्ण विश्वास आहे, या श्रद्धेने आणि विश्वासाने जेव्हा ती व्यक्ती पूर्णपणे महाराजांमध्ये लीन होते तेव्हा ती व्यक्ती महाराजांसारखी दिसायला लागते. 4 दिवसांपासून आपण ज्या गोष्टी बद्दल मला माहिती देत आहात त्याचा उलगडा आज महाराज करून देतात आहेत. त्याच्यानंतर महाराजांना वाटलं आता आपल्या गुरूंना भेटायला हवं आणि महाराज ओंकारनाथ भस्मेंसह 40 भक्तांना घेऊन दर्शना करता जातात अक्कलकोटला. अक्कलकोटला गेल्यानंतर हीच माझी माऊली, हेच माझे सद्गुरू, असं तेव्हा त्यांचा तो संवाद आहे. आपलं मूल नुकतंच चालायला लागतं, बोलायला लागतं आणि जेव्हा म्हणतं आपण 4 चौघात त्याला घेऊन जातो आणि जेव्हा ते म्हणतं ही माझी आई, ही माझी आई, तेव्हा आपल्याला कसं वाटतं. मला तो प्रसंग आठवला की जेव्हा मी माझ्या लहानशा मुलीला घेऊन, ती नुकतीच चालायला लागली होती, बोलायला लागली होती, थोडी थोडी आई आई म्हणतात ना मुलं तसे, आणि ती बोट दाखवून सगळ्यांना त्या डोंबिवलीच्या मंदिरात दाखवत होती ही आई, ही आई, ही आई. तो मला प्रसंग अजूनही डोळ्यासमोर येतो. असं वाटलं महाराज असंच दाखवत असतील ना बोट, ही माझी आई, हे माझे सद्गुरू. कसं वाटलं असेल ना तेव्हा त्यांना. महाराज अक्कलकोटला जाऊन पूर्णपणे आपल्या गुरूंच्या चरणी शरण जातात. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, अगदी गालावरून असे ओघळून ते दर्शन घेतात महाराजांचं, स्वामी समर्थांचं. 40 भक्तांवर ही सगळी कृपा होते आणि नंतर ठरवतात आपल्या माऊलीचा निरोप घेतात आणि त्र्यंबकेश्वरला रामभाऊ अकोलकर यांच्या घरी जातात. आता रामभाऊ अकोलकर यांच्या घरी गेल्यानंतर ते महाराजांचे परमशिष्य असतात. इथे एका दुसऱ्या प्रसंगातून आपल्याला महाराजांनी दाखवून दिलंय. इथे एक दशग्रंथी ब्राह्मण येतो आणि हा दशग्रंथी ब्राह्मण याच्या मनात कुठेतरी महाराजांबद्दल संशय असतो. जेव्हा मनुष्याच्या मनात संशय असतो तेव्हा त्याचं वागणं कसं असतं, मी भेटू की नाही, मी बोलू की नाही, असं असतं ना. कुठेतरी तो चाचपलेला असतो, मी विश्वास ठेवू की नाही, अशा भावना त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या असतात. या भावना त्या दशग्रंथी ब्राह्मणामध्ये असतात. आपण विद्वान आहोत, आपण यांना भेटायचं की नाही, कसा हा माणूस आहे, कसे कपडे घातलेत, आणि तो मात्र त्यांना प्रसाद मागतो की मला तुम्ही प्रसाद द्या. महाराज असतात, प्रसाद हवाय, काय करणार, खाणार आहेस का, विश्वास ठेवणार आहेस का. महाराजांना तर सगळंच आधी कळत असतं. आणि एका पुडीत जो प्रसाद असतो ते त्यांच्या हातात देतात. हे गृहस्थ घरी जातात. घरी गेल्यावर काय दिलंय म्हणून पुडी उघडतात. पुडीत 4 अंडे असतात आणि ते अंडे बघून आता दशग्रंथी ब्राह्मण, त्याच्या घरात आलेले अंडे, त्याचं काय प्रतिक्रिया असेल, तो अगदी उकिरड्यावर ते नेऊन टाकून देतो आणि नंतर आंघोळ करायला लागतो. आता गावात सगळं बाथरूम वगैरे सगळं बाहेरच असतं ना, विहिरीच्या जवळ. तर हे अकोलकर तिकडून येतात. ते विचारतात की का रे बाबा काय झालं, आता भलत्याच वेळेला कसली आंघोळ करतो. अरे मी दशग्रंथी ब्राह्मण, ना महाराज मला काय देतोय बघा ना. काय दिलं महाराजांनी, अरे अंडी देतोय. अंडी, अच्छा दाखव जरा. दोघही जातात विहिरीच्या तिथे जिथे फेकलेली असतात उकिरड्यावर. उघड, पहा पुडी. त्या पुडीवर 4 आंबे असतात. इथे महाराजांनी सांगून दिलेलं आहे बिटवीन द लाईन्स की पूर्ण विश्वास ठेवा. विश्वास ठेवला तर तुम्हाला सगळं मिळणार आणि जर संशय ठेवला
तुमच्या मनात संशय असेल तर ते काम कधीच होणार नाही. एक अमिताभ बच्चनचा मला संवाद आठवतो. त्यांनी कोण बनेगा करोडपतीच्या वेळेला सांगितलेला, की खूप महत्वाच्या या गोष्टी वाटल्या म्हणून आपल्याशी संवाद साधते, की त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, की श्रद्धा आणि विश्वास 100% ठेव. 100% तुझे प्रयत्न असू दे, प्रयत्नाबरोबर श्रद्धा, विश्वास ठेव. आणि जेव्हा एखादी गोष्ट मिळाली, तर परमात्म्याला, सद्गुरूंना धन्यवाद दे. आणि जर तुला मिळाली नाही, तर सांग परमेश्वराच्या मनात नाही आहे ना, म्हणून मला मिळाली नाही. पण तुझे प्रयत्न, तुझी श्रद्धा आणि तुझे विश्वास त्याच्यापासून इतकासा सुद्धा तू स्वतःला ढळू देऊ नकोस. महाराज बिटवीन द लाईन्स आपल्याला हेच सांगतात आहे, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तेव्हा 100% विश्वासाने ती गोष्ट करा. कुठेही मनात एवढासा सुद्धा संशय ठेवू नका की हे होईल की नाही होणार. आता त्र्यंबकेश्वरून महाराज पुण्यात येतात आणि पुण्यात आपण मेहेर बाबांच्या वेळेला हे नाव ऐकलं होतं बघा. हजरत बाबाजान या संत आहेत, अफगाणिस्तानातून आलेल्या. यांचं लहानपणीचं नाव गुलरुख. ते या संत यांनी खूप हट्ट केला महाराजांना की तुम्ही माझ्याजवळ राहा. आणि यांचं राहणं म्हणजे काय, ते एका झाडाच्या खाली बाज टाकून या राहायच्या. मेहेर बाबांच्या संदर्भात आपण यांचा उल्लेख केला होता की मेहेर बाबा एकदा असे त्या रस्त्याने जात होते आणि जाता जाता त्यांना आवाज दिला. आवाज दिल्यावर मेहेर बाबा थांबले. त्यांनी त्यांच्या आदल्या चक्रावर स्वतःचे ओठ ठेवले आणि त्या क्षणी त्यांना एक दिव्यत्वाची अनुभूती मिळाली. यावरून हे लक्षात येतं की हजरत बाबाजान या खूप उच्च कोटीच्या संत होत्या आणि त्या महाराजांना आई म्हणायच्या, माऊली म्हणायच्या. रहीम, अल्लाह या भूलोकीवर आलेला आहे, प्रगट झालेला आहे असं त्या म्हणायच्या. आणि त्यांचा खूप विश्वास होता महाराजांवर. त्यांनी काही दिवस महाराजांना तिथे राहायला सांगितलं. पुण्याच्या डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक देव, भालचंद्र देव त्यांचं नाव. त्यांनी एकदा महाराजांना विचारलं, तुमचं वय काय हो महाराजा? कारण महाराजांचं वय कोणाला काहीच माहिती नव्हतं. तर महाराज म्हणाले, माझं वय 150 वर्ष आणि शनिवार वाड्यात दुसऱ्या पेशव्याकडून मी दक्षिणा घेतली होती. याच्यानंतर डॉक्टर धनेश्वर. आता डॉक्टर धनेश्वर हे डॉक्टर असल्यामुळे ते प्रत्येक वेळेला एक शास्त्रीय पुरावा देत असत. तर त्यांनी त्यांच्या टेस्ट केल्या, त्याच्यातही त्यांचं वय आलं 150 वर्ष. महाराज 1947 साली जेव्हा गेलेत तेव्हा त्यांचं वय 162 वर्षांचं होतं. आता एक संदर्भ त्यांनी असा दिला आहे की ज्या भावात आपण आपल्या महाराजांना बघतो, आपल्या गुरुमाऊलींना बघतो, ज्या आता जो कृष्णाची भक्ती करतो त्याला महाराजांचं रूप हे कृष्णासारखं दिसेल. जो विठ्ठलाची भक्ती करतो तो विठ्ठलासारखं त्या रूपात त्यांना बघेल. जो श्रीपाद श्री वल्लभांना भजतो त्या रूपात तो आपल्या गुरूंना बघेल. हा संदर्भ घेऊन महाराज इथे सांगतात आहेत की यल्लूबाई माने नावाच्या एक एक छान शास्त्रीय संगीत त्या गायच्या. अतिशय सुरेल सुंदर त्यांचा आवाज होता आणि त्या कृष्णलीला गायच्या. एक दिवस अशाच त्या गात होत्या, तल्लीन झाल्या होत्या. बरीच मंडळी त्यांच्याकडे आलेली होती. ती कृष्णलीला अशा पद्धतीनं गात होत्या की त्या पूर्णपणे त्या भावात होत्या. आणि त्या क्षणी महाराजांचं रूप हे बघण्यासारखं होतं. महाराज बाळकृष्ण झाले आणि दुडू 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 धावत त्यांच्या जवळ आले. महाराजांचा चेहरा हा बाळकृष्णाचा चेहरा झालेला होता. डोक्यावर मोरपीस, सुंदर ते निळ्या रंगाचं रूप, गोजिरे ते हात, लोण्याचा गोळा घ्यावा म्हणून हात असं समोर करणारे, पायात ते रुणझुण,
गळ्यात कृष्णाला आवडतात त्या माळा, असं ते रूप खूप विलोभनीय आणि सुंदर होतं. बाबा जक्कल जेव्हा शुभराय मठात आले होते, तेव्हा श्रीपाद श्री वल्लभाच्या स्वरूपात त्यांनी दर्शन त्यांना दिलं होतं. तर पुण्यात जेव्हा मेहेंदळे वाड्यात महाराज गेले होते, तिथे बालगंधर्वही आले होते. या वेळेला आता बालगंधर्व हे पांडुरंगांना भजणारे, तर त्यांना जे दर्शन दिलं होतं ते पांडुरंगाच्या रूपात दिलं होतं. नामदेव महाराजांची इथे आठवण येते, की नामदेव महाराज इतकं विठ्ठलाच्या भक्तीत लीन व्हायचे, इतकं गोड गायचे, की ते म्हणायचे गाताना त्यांचा आवाज असा दर्द आपल्याला महसूस व्हायचा. त्यांचे स्पंदन पूर्णपणे विठ्ठलाच्या चरणी लीन झालेले असायचे. त्यांचा श्वास आणि विठ्ठलाचा श्वास हा एक झालेला असायचा आणि त्यांच्या मुखातून ओळी यायच्या, काय माझा आता पाहतोसी अंत, येई वा धावत देवराया. जेव्हा आपली एक पातळी येते, की आता तू माझा अंत नको बघू, तू धावत ये, माझा आवाज तुला ऐकू येतोय ना, मग ये ना धावत. योगा ऐसे पळ तुझं विण जाय, पाहतोसे काय अंत माझा. अरे, तू मला प्रत्यक्ष जरी भेटला नाहीस, तरी माझा प्रत्येक क्षण हा युगांसारखा वाटतो रे तुझ्याशिवाय. मला भेट ना तू आता, बोल ना माझ्याशी. ही आर्तता, ही भावना, हे भाव जेव्हा अंतःकरणात प्रगट होतात, तेव्हा आपल्याला आपल्या सद्गुरूंचं दर्शन होतं. हेच दर्शन द्यायला आज माऊली आपल्याकडे आलेली आहे. सद्गुरू माऊली शंकर महाराज सगळ्यांना विनंती करते, आपले चष्मे बाजूला काढून ठेवावे. बघू आज महाराज आपल्याला काय देतात ते. आपले चष्मे बाजूला काढावे. जी नवीन मंडळी आहेत त्यांना पुन्हा सांगते, हात असे एकमेकांमध्ये. आपण येताना आपल्या मंडळींना, जी मंडळी येतात आहे त्यांना कसं बसायचं हे फक्त एवढं सांगा, म्हणजे पुन्हा पुन्हा मला हे सांगावं लागणार नाही. बोट एकमेकांमध्ये फसवून सुखासन घाला किंवा सरळ पाय सरळ करा. आपल्याजवळ रोज पाणी ठेवत जा. ध्यानाला बसायच्या आधी पाणी प्या, ध्यानानंतर पाणी प्या. शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. पहिला श्वास आत घ्या. आपल्या मणिपूर चक्राजवळ. मणिपूर चक्र अतिशय महत्वाचं असतं. परमेश्वरापर्यंत सद्गुरूंच्या माध्यमातून जाण्याचा मार्ग आपल्याला गवसतो आहे. श्वास मणिपूर चक्रापर्यंत, सगळं लक्ष पावलापासून सगळी नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार शरीराच्या बाहेर जातात आहेत. श्वास सोडून द्या. दुसरा श्वास घ्या. या ब्रह्मांडीय ऊर्जेशी आपण एकरूप होत आहात. सूर्यनारायणाची सगळी किरणं आपल्या शरीरात प्रवेश करतात आहेत. आपल्या ऑरामध्ये अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश
विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. आपल्या घरातील सगळी मंडळी आपल्या बरोबर ध्यानाला आलेली आहेत. त्यांच्यावर महाराजांची कृपा बरसते आहे. श्वास बाहेर सोडून द्या मास्टर्स. जी काही सल आहे, जी काही वेदना आहे ती निघून गेलेली आहे. पुन्हा श्वास आत घ्या. फील करा की तुमचा श्वास हा मणिपूर चक्रापर्यंत जातोय. शंकर महाराजांच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालेले आहात. संपूर्ण गुरुतत्वाशी एकरूप झालेले आहात. गुरुतत्व, देवी तत्व, महादेव आणि महादेवी. जी आपली समस्या आहे, ज्याला आपण समस्या समस्या गेल्या कित्येक दिवसांपासून म्हणतो, मग ते मुलीचं मुलाचं लग्न असू दे, आपली तब्येत असू दे, एखादं अडलेलं काम असू दे, ही सुटलेली आहे. श्वास बाहेर टाका. ऊर्जा प्रचंड वाढली आहे मास्टर्स. पण कुठे बसला आहात? स्वतःचं शरीर एकदा हळूवार बघून घ्या. या क्षणी आपण पूर्णपणे गुरुतत्वाशी एकरूप झालेले आहात. आवाहन करते, बाबा, पितामह पत्री सर, समर्थ रामदास स्वामी, शंकर महाराज आणि संपूर्ण गुरुतत्व, देवी तत्व, महादेव महादेवी, हे सूर्यनारायण भगवान, आपण आलेले आहात. कोटी कोटी वंदन. एकरूप होऊन जा मास्टर्स. या स्पंदनांशी सगळे विचार थांबलेले आहेत. आपले सारे शरीर या क्षणी शांत झालेले आहे. आपली पावलं, पाय, ही ऊर्जा
आपल्या गुडघ्यांमध्ये महसूस करा. ज्या ज्या मातांना त्यांच्या पोटऱ्या दुखतात आहे, गुडघे दुखतात आहे, त्यांना जाणवे की त्यांना आपोआप हिलिंग होत आहे. मांड्या, मूलाधार, वर या 4 बोट स्वाधिष्ठान चक्र. इथलं सगळं पाणी शुद्ध झालंय. 4 बोट वर मणिपूर चक्र, आणखीन वर या मास्टर्स आपलं हृदयस्थान. जो काही कफ आहे, त्रास आहे, तो सगळं निघून गेलेला आहे. आपलं सगळे जे अवयव आहे तिथले त्याच्यात हा प्रकाश प्रत्येक ठिकाणी पोचतोय. वर या मास्टर्स आपली मान बघा, दोन्ही खांदे, आतून हा प्रकाश खालपर्यंत जातोय. अगदी आपले हात म्हणजे आतून बाहेरून प्रकाशच प्रकाश, बोटांपर्यंत. मानेच्या तिथे या, सगळा प्रकाश हा आपल्या मानेतून फिरतोय. किंचितची हालचाल होऊ शकते गोलाकार, तर ती होऊ द्या. हा प्रकाश स्पायनल कॉर्ड वरून उतरतोय. अतिशय हळूवारपणे फील करा मास्टर्स. फीलिंग सुरू झालेलं आहे. प्रचंड ऊर्जा आहे. अनेक ओंकार आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये आत आत जातात. ते फील करा मास्टर्स. आपल्या स्पायनल कॉर्ड मध्ये रिमझिम पाऊस येतोय. तुम्ही ज्या स्थानावर बसला आहात तिथे, आणि असंख्य ओंकार हे ब्रह्मरंध्रातून आत आत जातात आहेत.
ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकालाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। योग योग योगेश्वराय भूत भूत भूतेश्वराय काले काले
शंभो शंभो महादेवाय आपल्या पाठीच्या प्रत्येक कणाकणात, प्रत्येक पेशीमध्ये, स्नायूंमध्ये, परतेमध्ये हे ओंकार महाराजांनी दिलेले हळूहळू भरल्या जातात आहेत. मास्टर्स, अनुभव घ्या. आपण अनेक जन्माचं जे कार्मिक गोष्टी आहेत त्याचे सगळे रेकॉर्ड्स या आपल्या पाठीच्या स्पायनल कॉर्डवर असतात. आपलं कर्म हळूहळू जे आपल्याकडून दुष्कर्म झालेलं असतं ते कमी कमी होत जातं आणि ओंकारामुळे तर पुढील वाटचालीसाठी खूप मदत होते. जे देतात आहेत ते महाराज देतात आहेत. पूर्णपणे महसूस करा. Want to know how the cheapest flights flexible you are with them? And there you have
आपलं संपूर्ण शरीर ओंकारमय झालेलं आहे. स्पायनल कॉर्ड मध्ये खालपासून If you had 1 crore ओंकार अगदी मूलाधारापासून आपल्याला जाणवतोय मास्टर्स. मास्टर्स चैतन्यतेकडे येऊया. आपण ज्यांना आवाहन केलं होतं बाबा, समर्थ रामदास स्वामी, शंकर महाराज,
संपूर्ण गुरुमंडळी, देवी तत्व, सूर्यनारायण भगवान, महादेव महादेवी, आपल्या सगळ्यांना दंडवत प्रणाम. आपण ज्या स्थानातून आले आहोत तिथे जाण्यासाठी मोकळे आहात. आम्ही आपली रजा मागतो. आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. आज जे काही बोलत होते ते बरंच काय बोलत होते ते मला समजलं. इतकी ऊर्जा आहे आसपास. दोन्ही पावलं आपली खाली सोडा आणि धरणी मातेला प्रार्थना करा. माझ्यातील अतिरिक्त ऊर्जा मी तुम्हाला देते आहे, तुम्हाला देतो आहे. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी झाले आहेत. कल्याण मस्तु, कल्याण मस्तु, कल्याण मस्तु. इथले कामगार, शेतकरी, सैनिक, मुली, बाळी, गाई, वासरं सगळे सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. आपल्या डोक्यावर हात ठेवा मास्टर्स. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. कल्याण मस्तु, कल्याण मस्तु. ज्यांना बोलायचं आहे त्यांनी पटापट बोला. कृपा करून 7च मिनिटं आपण शेअरिंग घेऊ. विनंती करते की हँड रेस करून पटापट संवाद साधा. खरं तर कठीण असतं बाहेर येऊन बोलणं. कोणीतरी जबाबदारी घेतलीच. काही आत्मवंदन. खूप छान वाटलं. ऊर्जा खूप जाणवते. एकाग्रचित्त होतं. खूप छान प्रोसेस. प्रणाम ताई. शब्द आहोत आम्ही. शब्द. हेमाताई बोला. कोटी कोटी प्रणाम. आत्मवंदन. फारच छान वाटलं आज. ओंकाराची जी स्पंदनं होती ती प्रत्येक सेलमध्ये सावकाश पसरत असल्यासारखा मला हे झालं. सबन शरीरभर पसरली आणि त्यामुळे फारच छान वाटलं. इतकं छान झालं की काही वर्णनच करता येत नाही. त्या ओंकाराच्या याच्यावर शांतपणाने जे पसरत होतं ह्याच्यावर जसं गालीच्या वर पसरतं किंवा काही असं, तसं सबन शरीरभर ओंकाराची स्पंदनं अनुभवली आणि फार छान वाटलं. कोटी कोटी प्रणाम. बाकी काहीच सांगता येत नाही. एवढंच एक सांगायला शब्द नाहीत त्याला. एवढंच, बाकी काही नाही. कोटी कोटी प्रणाम. आणखीन कोणाला बोलायचंय का? राधिका ताई बोला. हा, नोट करा तुम्हाला. आज मला सगळा तो आश्रम दिसत होता गुरूंचा आणि खूप छान असं ओंकाराचे स्पंदन खूप छान शरीरभर फिरत होते आणि जांभळा रंग दिसला मला. धन्यवाद ताई, धन्यवाद, धन्यवाद. आणखीन कोणाला बोलायचंय?
हँड रेज दिसत नाहीये, मी ओपन करतो. अनम्यूट करू शकता मुलाला. बोला जशी ते. आवाज येत नाही. बोल. कोटी कोटी प्रणाम. आणि आज तुकाराम महाराजांच्या पुढे नैवेद्य दिसला आणि तो त्यांना खायला घालत होते असतात वाटत होतं. माईक जवळ घेतला तर बरं होईल. जास्त बोलता येत बोला वंदना ताई. नाही. काल जो ताईंनी सांगितलं की 13 तारखेच महाराजांना खूप आवडायचं, ते 13 तारखेच्या पारायणाचं सांगायचं, ते 13 तारखेचं सांगत होते. आणि नंतर ते म्हणाले की बाबा तुम्ही 2 सेकंद डोळे बंद करा आणि चरणी लीन व्हा. तेव्हा मला माझे मिस्टर डोळ्यासमोर दिसायला लागले. त्याचं कारण म्हणजे ते 13 तारखेचा त्यांचा जन्म आणि 13 तारखेचा त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे 13 तारखेचं सगळं त्यांच्यासाठी. एवढं सांगते. नमस्कार ताई, अद्भुत गोष्ट सांगितली. दादा तुम्हाला बोलायचंय? हा, आजचं ध्यान पण एकदम स्पेशल होतं. प्रत्येक तुम्ही बोललेल्या शब्दातल्या प्रत्येक स्वरामध्ये, तुम्ही लावलेल्या म्युझिकच्या प्रत्येक स्वरामध्ये महाराज दिसत होते, जाणवत होते. महाराज म्हटलेत, नेहमी म्हणतात, मैं गया नहीं हूं, अभी भी जिंदा हूं. ते नेहमीच असतील. एकंदरीत ध्यान खूपच छान झालं, पॉवरफुल होतं. आपण फक्त एनर्जी, एवढी सगळी ऊर्जा घ्यायची कॅपॅसिटी आपली ठेवावी असं वाटतं. थँक्यू. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद. मी रजा मागते. नमस्कार. आपली सगळी स्वप्न पूर्ण होतात आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. कोटी कोटी. आत्मवंदन. आत्मवंदन ताई. आत्मा आत्मवंदन.